60च्या वरतीच गाड्या आहेत बघा गाईज. वाडा मोठा होता ना जाम. सकाळचे वाजले 6 आणि गाड्यांची गर्दी बघा. आतापर्यंत 140 जण आलेले आहेत आणि 250-300चा टार्गेट आहे. तर आता बाजूला चहा चालू होणार आहे. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेतच असाल. RDB राकेश बडेकर यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. आणि आम्ही अचानक निघालेलो रात्रीच आणि पोचलो सकाळी 2 वाजता पहाटे. तर इथे सर्व आजारावर उपचार केले जातात आणि आम्ही आलेलो आहे तो ठिकाण आहे जिल्हा पालघर, तालुका डहाणू, मुक्काम दाभाडी कंसात चिंचपाडा. येथे सर्व आजारावर उपचार केले जातात. तर आम्ही इथे आलेलो आहोत. तर तुम्हाला इथे गर्दी दाखवतो किती आहे. गाड्या भरपूर आलेल्या आहेत, इकडून तिकडून भरपूर लोक इथे उपस्थित आहेत सर्व आजारावर आहे म्हणून. चला दाखवतो तुम्हाला आता. काहीच बघा औषधावर किती जण इथे उपस्थित आहेत. कमसे कम 50-60च्या वरतीच गाड्या आहेत बघा गाईज. तिकडे पण आहेत, अजून या साईडला पण गाड्या लागलेल्या आहेत बघा. 250 कुपन होतात. 250च्या वर घेत नाही कारण औषध पण सर्वांना पुरलं पाहिजे. गावठी औषध आहे, चांगल्या प्रकारे उपचार होतो आहे म्हणून तर एवढी गर्दी आहे. त्याच्यावरनं रिझल्ट तुम्हाला माहिती पडतं आहे. एवढ्या लोकांची गर्दी आहे इथे बघा. अजून गाड्या येत आहेत हे बघा, नंबर लावायला चालले आहेत. कुठून कुठून लोक येतात बघा गाईज. बाजूलाच चहा नाश्त्याची पण सोय आहे बघा पब्लिकला. सकाळी सकाळी पहाटे चाय हवाच. तर आम्ही सुद्धा काहीतरी नाश्ता करून घेतो गाईज. बघा वडापाव खाण्यासाठी गर्दी बघा किती. 10 रुपयालाच वडापाव आहे पण तुमचा एका घासाचा आहे वडापाव. सगळे पब्लिक अर्धी नाश्त्यावर घसरलेली आहे आणि बाकी 10 रुपयाला बोलला म्हणजे 4-5 खातात सर्व. आणि बघूया, आपला कुपन घेतलेला आहे आपण पण. पाय थोडा दुखतोय त्याच्यावर बघूया काय उपाय होतो आपला. छोट्या वडापाव खाल्ला का? वडा मोठा होता ना जाम. अरे वडा जाम मोठा होता ना. बघा गाईज गर्दी बघा वाढत चाललेली अजून. चला गाईज, आम्ही आता इथून निघालेलो आहे. आमचं औषध वगैरे घेऊन झालेलं आहे आणि आम्ही आता घरच्या प्रवासाला निघालेलो आहे. गाईज CNG पंप तिथे आम्ही थांबलेलो आहोत. येताना पण CNG भरलेली आणि जाताना पण 1 तासानंतर CNG पंप लागतो. तर इथे आम्ही CNG पंपावर आलेलो आहोत. CNG गाडी असेल तर खूप छान परवडते गाडी आणायला. आणि रात्री 8 वाजता निघायचं गाईज, म्हणजे लवकरात लवकर तुम्ही पोचाल आणि लवकरात लवकर तुमचा नंबर येईल तिथे. आणि मग निघायला पण लवकरात लवकर तुम्ही 11-12 वाजेपर्यंत घरी पोचता. आम्हाला लेट झालं आहे म्हणून आम्ही आत्ता 11 वाजता तिकडून निघालेलो आणि 12 वाजता 1 तासात इथे CNG पंपावर पोचलेलो आहोत. तर बघूया आता किती टाईम लागतो घरी पोचायला. गाईज आम्ही 3 CNGच्या गाड्या होत्या आमच्या. ही एक आहे CNG गाडी आणि ही एक इर्टिगा. दोन्ही इर्टिगा आहेत आणि वॅगनर गाडी आहे. या 3 गाड्या घेऊन आम्ही
औषधाला आलेलो तिथे. खूप वाट वळणावळणाची लांबचा रोड आहे. एकदम डेंजर रोड होता. पहिलाच दिवस माझा. बघूया आता नेक्स्ट डे कधी यायचं, मग सांगतो तुम्हाला बरं वाटतंय की नाही औषधाने.